नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे बटाट्याची रस्सा भाजी किंवा जी आपण पुरी भाजीसोबत खातो किंवा भंडाऱ्यामध्ये असते त्या पद्धतीची भाजी बनवत आहे। तर गॅसवर कढई ठेवली, 4 पळी तेल टाकलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलं, अर्धा चमचा बडीशोप, 2 हिरवे वेलदोडे, 4-5 काळी मिरी, 2 लवंग, 1 तेजपान असं टाकून घेतलं। त्यानंतर यामध्ये 2 मोठे कांदे बारीक कापलेले ते टाकले, 10-12 कढीपत्त्याची पानं टाकली, 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहे, छान परतून घेतलेलं आहे हे सगळं मस्त। आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे, तीही छान परतून घ्यायची आहे मस्त। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 टोमॅटो टाकायचे आहे, तर अगदी बारीक चॉप करून घेतलेले होते ते टाकले मी, किंवा प्युरी पण करून टाकू शकतात। तर इथे नंतर थोडंसं मीठ टाकलं टोमॅटो शिजेपुरतं आणि टोमॅटो शिजून घेतला। त्यानंतर कसुरी मेथी हातावर चुरून टाकली अशी थोडीशी आणि पुन्हा परतून घेतलेलं आहे मस्त। आता यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत। तर सगळ्यात आधी मी इथे 2 ते 3 चमचे धना पावडर, 2-2.5 चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा घरगुती काळा मसाला, पाव चमचा हळद असं टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मसाला आपल्याला शिजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। दुसरीकडे मी इकडे 5 मोठे बटाटे शिजून घेतलेले आहे, उकडून घेतलेले आहे 3 शिट्ट्या करून, त्याची सालं काढून तसे कट करून घ्यायचे, बाकी काही हाताने चुरून घ्यायचे आहे मस्त असे। आणि ते बटाटे आपल्याला या मसाल्यात टाकून 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। साईडला आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे, ते पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। साधारण 2.5 ते 3 ग्लास मी यामध्ये पाणी टाकून घेतलं, छान मिक्स केलं। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर ही भाजी आपल्याला मस्त 12-15 मिनिटं लो फ्लेमवर छान उकळून घ्यायची आहे, म्हणजे सगळं छान एकजीव होतं, भाजीला खूप छान चव येते। आपण ही भाजी पुरीसोबत खाऊ शकतो किंवा पोळी, भाकरी, चपाती, भात सोबत खाऊ शकतो, खूप छान लागते। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा, धन्यवाद, बाय बाय, सी यू।